लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनातील एकच प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता नेमका कधी मिळणार। एप्रिल महिना संपत आला आहे, पण अजूनही अनेक महिलांच्या खात्यात 21व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, पैसे कधी येणार, जीआर कधी निघणार, सरकारकडून नवीन अपडेट काय आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत 20 हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, पण आता सर्वांची नजर लागलीये 21व्या हप्त्याकडे। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा फिरत आहेत। कुणी म्हणतं आज पैसे येणार, कुणी म्हणतं उद्या जीआर येणार, कुणी म्हणतं निवडणुकीपूर्वी डबल पैसे मिळणार। पण मी तुम्हाला स्पष्ट सांगते, अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आता मुख्य मुद्द्यावर येऊया। 21वा हप्ता कधी मिळू शकतो। मागील काही महिन्यांचा पॅटर्न पाहिला तर बहुतेक वेळा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे अंदाजानुसार 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान 21वा हप्ता जमा होण्याची शक्यता जास्त आहे। होय बहिणींनो, ही शक्यता आहे कारण सरकारकडून निधी मंजुरी प्रक्रिया, बँक ट्रान्सफर प्रक्रिया आणि लाभार्थी यादी अपडेट हे सर्व काम सुरू असते। काही महिलांना प्रश्न पडतो, माझ्या खात्यात आधीचे पैसे आले पण आता का थांबले। याची कारणे अशी असू शकतात: 1. बँक खाते आधारशी लिंक नसणे, 2. डीबीटी बंद असणे, 3. अर्जामध्ये चूक असणे, 4. केवायसी अपूर्ण असणे, 5. जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू असणे। जर तुमचे पैसे थांबले असतील तर ताबडतोब बँकेत जाऊन डीबीटी आणि आधार लिंक तपासा। आता एक मोठी बातमी, सरकारकडून नवीन लाभार्थी महिलांची यादी देखील अपडेट केली जाऊ शकते, म्हणजे ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांनाही पुढील हप्त्यासोबत लाभ मिळू शकतो। म्हणून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी मोबाईल मेसेज, बँक खाते आणि अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवा। बहिणींनो, काही महिलांना वाटतं 21वा हप्ता उशिरा येतोय म्हणजे योजना बंद होणार का। याचं उत्तर आहे नाही, योजना सुरू आहे, फक्त प्रक्रिया आणि निधी वितरणामुळे काही वेळा उशीर होऊ शकतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 21व्या हप्त्यात किती पैसे येणार। सध्या नियमित रक्कमच येण्याची शक्यता आहे, पण काही महिलांचे मागील थकबाकी हप्ते राहिले असतील तर त्यांना एकत्र रक्कम मिळू शकते, म्हणजे काही महिलांच्या खात्यात जास्त पैसेही जमा होऊ शकतात। तुम्ही पैसे आले का नाही हे कसं तपासणार। 1. बँक पासबुक अपडेट करा, 2. मोबाईल SMS तपासा, 3. नेट बँकिंग असेल तर बॅलन्स चेक करा, 4. बँक मित्र केंद्रात चौकशी करा। मित्रांनो, अंदाज सांगायचा झाला तर या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 21वा हप्ता येण्याची जोरदार शक्यता आहे, कारण एप्रिल शेवट आणि नवीन महिन्याची सुरुवात हा सामान्य वितरणाचा कालावधी असतो। म्हणून सर्व महिलांनी घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खात्यावर लक्ष ठेवा। अधिकृत अपडेट आली की सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हीही 21व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये लिहा 21वा हप्ता लवकर द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।